श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे मौनी अमावस्या. मौनी अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. मौनी अमावस्येवर दान करण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पितरांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. अमावस्येच्या सर्व तिथींमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे संबोधले जाते. या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यांवर स्नान करतात. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांचे प्रायश्चित्त करतात. पितरांना तर्पण व पिंडदान करतात. धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येवर केलेले तर्पण आणि श्राद्ध पितरांना मोक्ष प्राप्त करून देते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे तो संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर दुपारनंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. आता हा उपाय आपल्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे तर ती नजरबाधा दूर होण्यासाठी करायचा आहे. नकारात्मकता दूर होण्यासाठी करायचा आहे. आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. आता प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटत असते असे नाही. त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते. तसेच एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये नुसती येऊन गेली तरी पण अचानक आपल्या घरामध्ये मुलं आजारी पडतात किंवा इतरही काही समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत असते. कारण की काहींची नजर देखील खूप वाईट असते. आता हीच नजरबाधा, नकारात्मकता जर आपल्या घरामधून दूर झाली तर आपल्या घराची, मुलांची, प्रत्येकाची नक्कीच प्रगती होईल. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे. तर सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि जर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तुम्ही तिथे देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्याच नंतर आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे. कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय, मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो तर ती सेवा खूप खूप प्रभावी ठरत असते. आता आपण कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची पंती घेऊ शकता किंवा मातीची पंतीही नसेल तर एखादी वाटी घेतली तरी पण चालेल. त्यामध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ खाली टाकायचे आहे. आता आपल्याला काही वस्तू लागणार आहे. तर भीमसेनी कापराच्या आपण 4 ते 5 वड्या घ्यायच्या आहेत. आता शक्यतो तरी भीमसेनी कापूरच घ्यावा, कारण की भीमसेनी कापूर हा साधा कापराच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो. जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहे. आता लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे. अशा 5 लवंगा आपण हातामध्ये घ्यायच्या आहे. त्यानंतर आता आपल्याला 5 दालचिनीचे तुकडे देखील घ्यायचे आहे. आता दालचिनी ही अगदी मोठी असली तरी पण चालेल. त्यानंतर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी देखील आपल्यामध्ये असणारी, आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घ्यायचं काम करत असते. आता या सर्व वस्तू आपण पिवळी मोहरी, दालचिनी, लवंगा आपण आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे. त्यानंतर आता हा उतारा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपण 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपण आपल्या घरामध्ये सर्व भिंतींना टच करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर आता आपल्या मुलाला किंवा मुलीला पाटावरती, चौरंगावरती बसवायचं आहे. बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आता त्या व्यक्तीवरून हा उतारा 7 वेळा उतरत असताना म्हणायचा आहे, माझ्या मुलाला जी काही इडापिडा याच्या मागे लागलेली असेल, नजरबाधा झालेली असेल, संकटे मागे लागलेली असेल, दुःख, दारिद्र्य, गरिबी जे काही असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे. माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. अगदी प्रत्येक व्यक्तीवरून, पतीवरून देखील तुम्ही हे उतरायचं आहे. आजी असतील, आजोबा असतील, तसेच तुम्ही स्वतःवरून देखील हे उतारा आपण 7 वेळा उतरायचा आहे. यामुळे आपल्याला जी काही नजरबाधा झालेली असेल, आपल्या मागे जी काही इडापिडा, दुःख, दारिद्र्य, संकटे असतील तर ते दूर होण्यास मदत होत असते. आता आपल्या मुख्य दरवाजावरून देखील हे 7 वेळा उतरायचं आहे. दरवाजावरून उतरवत असताना आपण म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही इडापिडा मागे लागली असेल, संकटे, दुःख, दारिद्र्य, नजरबाधा झालेली असेल तर ती पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हा उतारा आपल्याला जाळायचा आहे. आपण जे कापूर जाळण्याचं भांडं घेतलं होतं त्यावरती आपण तांदूळ टाकले होते, भीमसेनी कापूर ठेवला होता, त्यावरतीच आपण या 3 वस्तू ठेवायच्या आहे आणि आपल्याला याचा जाळ करायचा आहे.
आता हा जाळ आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर करणे शक्य असेल तर उंबरठ्याच्या बाहेर करू शकता आणि बाहेर करणे शक्य नसेल तर उंबरठ्याच्या आतमध्ये केला तरी पण चालेल। आता हा जाळ जोपर्यंत होत आहे तोपर्यंत आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता याचा जाळ झाल्यानंतर याची जी काही राख राहील किंवा अर्धे लवंग राहतील, अर्ध्या ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तू आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी पण चालेल, कारण की यामध्ये आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती पूर्ण यामध्ये समावलेली असते। आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय, ही सेवा केली तरी पण चालेल। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही। तसेच या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी देखील एक उतारा तयार करायचा आहे। हा उतारा जर आपण मुलांवरून उतरून टाकला तर आपल्या मुलांना जी काही इडापिडा नजरबाधा झालेली असते तर ती दूर होण्यास मदत होत असते। तर यासाठी आपण थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे। आता भात शिजवताना आपण आणि भात शिजवायचा आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही। तसेच शिळा भात असेल किंवा उरलेला भात असेल तर तो भात देखील आपण चुकूनही घ्यायचा नाही। आता भात थंड झाल्यावरती आपण एखाद्या पुट्ट्यावरती किंवा कागदावरती काढायचा आहे। त्यानंतर त्या भातावरती आपल्याला 2 चमचे दही टाकायचं आहे। आता आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, असं लवंग आपल्याला त्या भात आणि दहीवरती ठेवायचं आहे। तसेच एक लिंबू घ्यायचा आहे। लिंबू देखील खराब झालेलं लिंबू असेल किंवा काळवंडलेलं लिंबू असेल तर असं लिंबू घ्यायचं नाही, आपल्याला व्यवस्थित लिंबू घ्यायचं आहे आणि लिंबू घेताना पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भात, दही, लवंग यावरती आपण ते लिंबू ठेवायचं आहे। आता आपल्याला अगरबत्तीची राख घ्यायची आहे। आता आपण अगदी घरामध्ये अगरबत्ती प्रज्वलित करत नसाल तर या दिवशी आवर्जून अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि त्या अगरबत्तीची राख आपण या भात, दहीवरती टाकायची आहे। तसेच आपल्याला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि हा भाकरीचा तुकडा देखील आपण त्यावरती ठेवायचा आहे। भाकरीचा तुकडा नसेल तर चपातीचा तुकडा घेतला तरी पण चालेल। आता भरपूर वेळा आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही। प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये, पण पाहिजे तसे होत नाही। तसेच मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते किंवा मुले घरामध्ये उद्धटपणे बोलतात, रागवतात, अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात। मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येक बाबत आपल्याला या समस्या असतातच। आता हा उतारा तयार करायचा आहे। हा उतारा झाल्यानंतर आपल्या मुलाला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचा आहे आणि हा उतारा आपण आपल्या मुलांवरून 7 वेळा उतरवायचा आहे। उतरवत असताना आपण म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल, याच्या मागे जी काही नजरबाधा असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, आजारपण असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे, माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, असे आपण म्हणायचं आहे। आता हा उतारा आपण मुलावरून उतरून घेतल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे। आता मुले बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस त्यांच्या फोटोवरून हा उतारा 7 वेळा उतरायचा आहे। आता तुम्हाला जर 2 मुले असतील तर अशा प्रकारचे आपल्याला 2 उतारे तयार करायचे आहे। आता हा उतारा आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर घेऊन जायचा आहे। आता दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर आपण एखाद्या रिकाम्या जागी हा भात ठेवायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली देखील ठेवू शकता। एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी हा भात खाऊन जाईल, अशा पद्धतीने आपण एखाद्या ठिकाणी भात ठेवायचा आहे। आता तो भात ठेवल्यानंतर आपण मागं वळून बघायचं नाही की हा भात कोणी खाल्लाय की नाही। आता भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही, भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही। तसेच आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल देखील आपण कुणालाही सांगायचं नाही। भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही। आता घरामध्ये आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे। त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।